खजूरचा शेक बनवणार आहोत। एनर्जेटिक असा खजुराचा शेक आहे हा। उपवासाच्या दिवशी हा 1 ग्लास घेतला तरी पण काही भूक लागत नाही, साबुदाणा वगैरे खायची गरज पडत नाही, असा एनर्जेटिक असा खजूरचा शेक बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला 20 खजूर घेतलेले आहेत मी, ते 5 तास भिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये। आणि 1 ग्लास छोटा दूध घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला काजू बदामचं क्रश केलेलं आहे ते घेतलेलं आहे। एक छोटा चमचा वेलदोड्याची पूड घेतलेली आहे। यात साखर अजिबात लागत नाही कारण खजूर खूपच गोड असतात। आता मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। हे बघा, आपला खजूर शेक तयार झाला आहे। बदाम काजूचं क्रश, आता हे वरतून गार्निशिंगला एवढं। आपला खजूर शेक तयार आहे। ह्या खजूर शेकने खूप एनर्जी मिळते। तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।